Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. म्हणा सगळ्यांनी. तुम्हाला पथ्य आहे का कोणाला बोलायला? ट्यून लक्षात घ्या जरा, ट्यून जरा लक्षात घ्या. थोडासा संगीताची थोडी त्याला इज्जत देऊ आपण संगीत. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा हरे रामा, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरे कृष्णा. सर्वांनी म्हणा मोठ्याने. राम हरे राम, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama.
Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. सर्वांनी म्हणा. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Prabhupada, 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 Prabhupada. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol. श्री हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
नमो भगवते वासुदेवाय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आपल्या रविवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। आपण मागच्या वेळेस आपण आता ही श्लोकांची चर्चा करतोय, शृंखला आहे ज्यामध्ये वर्णाश्रम पद्धती असं वर्णन येतं। तर ज्यामध्ये श्लोक नंबर 39 पासून पहिला अध्याय, श्लोक नंबर 39 पासून पुढे श्लोक नंबर 47 पर्यंतचं वर्णन आहे। आणि यामध्ये मुख्यत्वे वर्णाश्रम पद्धती किती महत्त्वाची आहे याच्याविषयी वर्णन केलं जातं। वर्ण आणि आश्रम, किती वर्ण आहेत आणि किती आश्रम आहेत? 4 वर्ण आणि 4 आश्रम। तर ही पद्धती अतिशय महत्त्वाची आहे, वर्ण आणि आश्रम पद्धती, ज्याने आपला समाज कर्म आणि गुण यांनी विभागलेला आहे। आणि याचं महत्त्व पण खूप आहे, कारण जर ती विभागणी नसेल तर समाजामध्ये समस्या निर्माण होते, व्यवहारामध्ये समस्या निर्माण होते। तर ही परंपरा कशी खंडित होते? परंपरा खंडित होण्याचं कारण आहे की घरचा मुख्य व्यक्ती आहे तो जर नष्ट झाला किंवा मारला गेला तर उर्वरित कुटुंब परिवार हा असुरक्षित होतो।
असुरक्षित होतो आणि अनियंत्रित होतो. दोन्ही प्रकारे त्याचं शोषण केलं जातं. अनियंत्रित जर तो झाला तर तो स्वतःहून शोषणाकडे वळला जाईल आणि असुरक्षित झाला तर त्याचं जबरदस्तीने शोषण केलं जाईल. म्हणजे टाळी वाजणार आहे, या हाताने जोरात मारली किंवा या हाताने जोरात मारली, टाळीचा आवाज येणारच आहे. तसंच शोषण मात्र होणार आहे, ज्यामध्ये समाजाची जी विभागणी आहे किंवा समाजामध्ये जे पावित्र्य राखलं जाणार आहे ते पावित्र्य नष्ट होतं. कसं काय नष्ट होतं ते? कुलक्षये प्रणश्यन्ते कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलं कृष्णम अधर्मो अभिभवति. अधर्म अभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ते कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर. बघा ही प्रोसेस कशी आहे, शृंखला कशी आहे. कुलक्षय, कुळाचा नाश झाला, त्याच्यामुळे काय होतं? कुलक्षय प्रणश्यन्ते, नष्ट झाला. कुलक्षय प्रणश्यन्ते कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलं कृष्ण. धर्माचा जर नाश झाला, कुठला? कुलधर्माचा नाश झाला तर अधर्म अभिभवती होतं, अधर्मास सुरुवात होतं. आणि अधर्मामध्ये काय होतं? अधर्मा अभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ते कुलस्त्रियः. कुळातले जी कुलीन स्त्रिया आहेत ते प्रदूषित होतील, त्यामुळे येणारी संतती आहे ती कशी निर्माण होईल? अवांछित संतती, वर्णसंकर जायते. वर्णसंकर म्हणजे अवांछित संतती निर्माण होईल. जी अशी अवांछित संतती जेव्हा वाढते समाजामध्ये उत्पाद निर्माण करते. बघा तुम्हाला खूप असे छपरी लोक, टपोरी लोक पोरं फिरताना दिसतील बघा. त्यांना शिक्षणाचं ठिकाण नाही, खाण्यापिण्याचं ठिकाण नाही, नोकरी धंद्याचं ठिकाण नाही. मग ते अशी मुलं काय करतील? उत्पाद निर्माण करतील. कारण त्यांच्याकडे नाही आहे, दुसऱ्यांकडे आहे, ते चोरीमारी करून त्याला आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करते आणि अशा पद्धतीने समाज दूषित होईल. मग प्रदुष्यन्ते कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर. वर्णसंकर निर्माण होईल. मग वर्णसंकर झाला तर काय होईल? हा आजचा श्लोक आहे. सगळ्यांनी मनामागे श्लोक. पुढच्या वेळेस मी मागे सांगितलं होतं असं की याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था चुकीची आहे, कारण प्रभूगण सगळ्यांच्या खुर्च्या मागे येऊन बसतात. पुढच्या वेळेस ही चटई हिला जोडायची आणि इकडे जागा होईल, इकडे जागा होईल. जसं माताजी या लाईनला खुर्च्या टाकतात तसं प्रभूजी पण इथून खुर्च्या टाकायची मागे, म्हणजे सगळे एका साईडला बसतात. हे असंच राहू द्या, फक्त ही इकडे सरकवा, चटई इकडे सरकवून घ्या आणि प्रभूजींच्या सगळ्यांच्या खुर्च्या असे लावा. बऱ्याच वेळा असा माझा अनुभव आहे आणि मला फीडबॅक पण आहे की इथे बोलतो तुम्हाला आवाज येतं पण प्रोनाऊन्सिएशन बऱ्याच वेळा कळत नाही. किती जणांना वाटतं हे खरं आहे? हात वर करा. बघा, बऱ्याच जणांचा अनुभव येतो. तर एक तर आपले कलियुगातले आपण जीव आहात सगळेजण, आणि त्यातल्या त्यात अध्यात्माची आपल्याला आवड अशी असं नाही की झोपेतून उठलं की लगेच आपल्या मुखातून भगवंताचं नाव किंवा असं भगवद्गीतेचा श्लोक एखादा, अशी काही उत्कंठा नाही आहे. त्याच्यामुळे ह्या विषयाला फार काळजीपूर्वक आपण ऐकावं लागतं, तेव्हा आपल्या लक्षात येईल. त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. तर त्याच्यानंतर काय होतं? संकरो नरकाय हो. तुम्हाला दिसत पण नसेल, माहिती दिसतो मागून, वाचता येईल बिना चष्म्याचा? प्रयत्न करा. श्लोक नंबर 41. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिण्डोदकः क्रियाः. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिण्डोदकः क्रियाः. संकरो नरकायैव कुलघ्नानां
कुलस्य च पतन्ति पितरो हि येषां लुप्तपिंडोदकक्रियाः। तर श्लोक नंबर 41, संकरो नरकायेव। संकर झाल्यानंतर काय? संकर म्हणजे काय? वर्ण संकर झाल्यानंतर काय होईल? नारकीय परिस्थिती निर्माण होईल. कोण निर्माण करेल नारकीय परिस्थिती? अशी अवांछित संतती, वर्ण संकर जायते, ही संतती नारकीय परिस्थिती निर्माण करेल. कसं काय? कुलघ्नानाम कुलस्य च. कुलघ्न, कुलघ्न, घ्न म्हणजे काय? जसा कृतज्ञ आणि कृतघ्न, तसा कुलघ्न, कुलाचा कुलांगार ज्याला म्हणतात, कुळाचा नाश करणारे. कुलघ्नानाम कुलस्य च. कुलीन जी परंपरा आहे, कुळ जो आहे त्याचा नाश करतील ते. म्हणजे एक कुळ परंपरा म्हणजे काय? उच्च कुळ, जसं एखाद्याचं कुळ फार उच्च असतो, एकदम पवित्र असतो, तो म्हणतो की नाही आमच्या खानदान, आपण ज्याला खानदान म्हणतो इकडे, आमच्या खानदानाला कोण बट्टा लावणार नाही, किंवा आमचं खानदान एकदम पवित्र आहे, किंवा आमचं खानदान एकदम, खानदान समजतं शब्द खानदान, खानदान. तर तसं खानदानी लोक होते पूर्वीच्या काळामध्ये. का? अशा नियमाचं पालन करायचे होते. पण अशी संतती निर्माण झाली अवांछित, त्याच्यामुळे काय होईल? नारकीय परिस्थिती निर्माण होईल. कशी काय नारकीय परिस्थिती निर्माण होईल? कारण अशी अवांछित संतती जी निर्माण होणार आहे त्यांचा ह्या शास्त्रांप्रती कुठल्याही प्रकारचा विश्वास नसणार आहे. ते याला मानणार नाही. ते तर्क वितर्क कुतर्क करतील आणि सबब देतील. का? कारण ते एज्युकेटेड नाही आहेत, त्यांना योग्य शिक्षण नाही आहे, किंवा असे अवांछित जरी जन्माला आले तरी योग्य शिक्षण जरी असं खूप जास्त शिकलेले असतील, त्यांना असं वाटते की ते खूप सुशिक्षित आहेत असे, आणि त्यांना असं वाटते की हे ज्ञान सगळं श्रेष्ठ ज्ञान आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. असे लोक ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. यांना म्हणतात दुष्कृती. 4 प्रकारचे दुष्कृती आहेत भगवद्गीतेनुसार. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः. कृष्ण सांगतात की मी हे 4 प्रकारची दुष्कृती आहेत, यांना मी कधीच प्राप्त होत नाही. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः. नराधम एक झाला. मायया अपरित ज्ञाना आसुरीम भावम आश्रिता. 4 प्रकारचे लोक आहेत. कुठले कुठले? नमाम दुष्कृतिनो मूढा. दुष्कृती म्हणजे वाईट कृत्य त्यांचे. कुठला कुठला? पहिला आहे मूढा. दुसरा प्रपद्यन्ते नराधमा, जो नरांमध्ये अधम आहे. मायया अपहरित ज्ञाना, ज्याचं ज्ञान मायेने हरण केलं आहे. आसुरीम भावम आश्रिता, ज्याचं भाव, ज्याची बुद्धी आसुरिक बुद्धी आहे, आसुरिक विचारधारणा आहे. असे 4 प्रकारचे लोक मला शरण येत नाही. असे का? त्यांची अवस्था ते खूप स्वतःला एक तर अज्ञानामध्ये असतील, एक तर खूप स्वतःला शहाणे समज असतील. 4 प्रकारचे लोक. तुम्ही आता मी तुम्हाला एक एक टायटल सांगेन जे कृष्ण म्हणतायत, त्याचं तुम्ही त्या टायटलचं तुम्ही मला परिभाषा सांगायची, त्याचा अर्थ सांगायचा. पहिल्यांदा कृष्ण काय म्हणतात? नमाम दुष्कृतो. दुष्कृती. कुठले कुठले दुष्कृती आहेत? 4 प्रकारचे दुष्कृती. दुष्कृती म्हणजे काय? वाईट कर्म करणारे, दुष्कृती करणारे 4 प्रकारचे आहेत. पहिला नमाम दुष्कृतिनो मूढा. पहिला कोण आहे? मूर्ख व्यक्ती आहे. तो भगवंतांना भजन करत नाही, भगवंतापर्यंत पोहोचू नाही शकत. मूर्ख कोण आहे? हा मूर्ख म्हणजे कुठल्या कॅटेगरीचा आला? कोणाला मूर्ख म्हणतात? अच्छा, म्हणजे त्याला एखाद्याने कोण सांगून पण तो ऐकत नाही, असा? ऐकावे जनाचे करावे मनाचे का? चांगलं आहे ना? ओके, तर तो कोणाचं सांगून ऐकत नाही, त्याला मूर्ख म्हणतात. ओके, अजून काय परिभाषा होऊ शकते मूर्खाची?
कोणाचाच ऐकत नाही तो, चांगल्या व्यक्तीचा पण नाही ऐकत, स्वतःला पण बुद्धी नसते आणि दुसऱ्याचा पण ऐकत नाही. ओके, असा मूर्ख. अजून कोणाला म्हणतात मूर्ख? हा, वाईट कृती करणारा मूर्ख. वाईट कृती नाही. मूर्खामध्ये काय येतो? मूर्ख, वेडा, मतिमंद, बुद्धिहीन, हा, स्वतःचा हट्टीपणा चालवणारा असं मूर्ख असतो. म्हणजे मूर्ख तो एखादा असतो की ज्याचा हट्ट जास्त आहे, अशाला मूर्ख म्हणतात. मूर्ख असा व्यक्ती आहे की त्याला काय कळत नाही, ठीक आहे, त्याला काय वळत नाही, तो कोणाचा काय ऐकत पण नाही आणि त्याची बुद्धी थोडी मंद आहे, त्याला समजत नाही काही, असं मूर्ख. नमाम दृष्टीत मूर्ख पहिला आहे, मूढा. दुसरा काय आहे? प्रपद्यन्ते नराधमा, जो नरांमध्ये अधम आहे, मनुष्यांमध्ये अधम आहे तो. मनुष्यांमध्ये अधम म्हणजे मनुष्याला मनुष्य का म्हणतात? कारण तो मनुष्य आहे. कुठली क्षमता आहे? विचार तर प्राणी पण करतात. गरमी झाले, चिखलात बसावा. विवेक बुद्धी गाईला पण असते. हा, ओके, व्यभिचारी म्हणजे नराधम. अजून काय सांगता येईल? नरांमध्ये अधम, हिंसा करणारा, नराधम. मनुष्य, कोणाला मनुष्य म्हणावं? ज्याला 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 हात आहेत, 1 डोकं आहे, त्याला मनुष्य म्हणणार? मनुष्य कोणाला म्हणावं सांगा? ओके, शुद्ध म्हणजे असं 2 घेतलं आचरणला. शुद्ध म्हणजे काय? चांगलं म्हणजे काय? कारण जो करतो त्याला असं वाटतं की ते चांगलंच आहे म्हणूनच तो करतो. हा, धार्मिक. धार्मिक म्हणजे ओके, भक्ती करणार आहे तो. अच्छा, ओके, त्याला मनुष्य नाही म्हणत. मनुष्याच्या बेसिक त्याचे रूल्स असे आहेत की तो कमीत कमी 4 नियमाचं पालन करतो. मांसाहार नाही, व्यभिचार नाही, नशापान नाही, जुगार नाही. या नियमाचं जो पालन करतोय तो मनुष्य स्तरावर येण्यासाठी त्याला मदत होते. प्रभुपादांनी जे 4 नियम दिलेत हे कशासाठी दिलेत? आपल्याला कमीत कमी आपण मनुष्याच्या स्तरावर यावं. मग त्या मनुष्याच्या स्तरावर येऊन तिथून टेक ऑफ करू शकतो आपण. तर जो रनवे समजतं? रनवे, विमान तिथून असं उडतो बघा, त्याला रनवे म्हणतात. तर रनवे हा जो आहे तो असा स्मूथ पाहिजे, तिथे खडबड नको, जास्त काहीच नको, एकदम प्लेन असतो तो, एकदम. तिथे ट्रॅफिक नको, ट्रॅफिक अजिबात नसते तिथे. आणि उडण्यासाठी तो एकदम ते वातावरण, हा रनवे जो आहे तो चांगला. तर मनुष्य जीवन हा एक रनवे आहे. इथून तो टेक ऑफ घेऊ शकतो, असं उडू शकतो. कुठे? भगवद्धामात सरळ भगवद्धामात जाऊ शकतो, ते टेक ऑफ घेऊ शकतो. पण तो रनवे तयार करण्यासाठी हे बेसिक 4 नियम आहेत. मांसाहार, नशापान, जुगार आणि व्यभिचार, हे 4 गोष्टी आहेत. या 4 गोष्टीचं जो पालन करतो तो मनुष्य स्तरावर येण्यासाठी लायक बनतो. मग असा व्यक्ती जेव्हा मनुष्य स्तरावर येतो त्याच्यानंतर मग त्यांनी काय करावं? मग त्याच्यानंतर पुढची गोष्ट, मग त्यांनी अध्यात्माकडे वळायला पाहिजे. स्वतःच्या जीवनाविषयी त्यांनी विचार करायला पाहिजे, पृच्छा करायला पाहिजे. मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे ते त्यांनी जाणायला पाहिजे. जन्म चक्रामध्ये आपण का अडकलेलो आहे, इथून बाहेर निघण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, यासाठी त्यांनी प्रश्न विचारावे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. यासाठी मनुष्य जन्म आहे. जीवनाचा उद्देश त्यांनी शोधावा. हे पुढे वाटचाल करतो, मनुष्य जन्माच्या पुढे वाटचाल करतो, आहे की नाही? तर अशा पद्धतीने मनुष्य आहे. मग मनुष्यापेक्षा अधम म्हणजे काय करेल तो?
नराधम म्हणजे हे 4 नियमाचं तो पालन करणार नाही, तो त्याच्यापेक्षा खाली जाईल. आणि तो कसा आचरण करेल? पापयुक्त आचरण करेल, मनमाना आचरण करेल. नरामध्ये तो अधम आहे, वाईट. नराधमा असं पेपरमध्ये कधी कधी ना की ह्या माणसाने असा नराधम, नरांमध्ये अधम. तर वाईट कृत्य काहीतरी त्यांनी केलेलं. तर मूढा पहिला झाला. दुसरा नराधम. तिसरा मायया अपहृत ज्ञाना. मायया अपहृत ज्ञाना म्हणजे ज्याचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे. मायेने ज्ञान हिरावलं म्हणजे काय? त्याची सद विवेक बुद्धी ही भ्रष्ट करून टाकलेली आहे. तो बुद्धिमान आहे पण कसा? सो कॉल्ड इंटेलिजंट किंवा अव्वल दर्जाचा मटेरियलिस्टिक पर्सन, भौतिकवादी व्यक्ती. भौतिकवादी व्यक्ती म्हणजे फक्त तो शरीराला कसं सुखी करावं, कम्फर्टेबल कसं ठेवावं शरीराला, याविषयी तो फक्त विचार करणारा. आणि कधी कधी तर तो अशी बुद्धी लावणारा की कसं भगवान नाही, ह्याच्यामध्ये नास्तिक हे सगळे, किंवा स्वतःला जास्त ते बुद्धिमान समजणारे बुद्धिजीवी, स्वतःच्या मनाने काहीतरी नवीनच ग्रंथ लिहिणारे, रामायणवर, महाभारतावर, अशा बरेच लोकांनी काही काही वेगळे वेगळे ग्रंथ लिहिले. हे जास्त शाणे आहेत. एक कोणतरी लेखिका आहे, तिने हे लिहिलं, तिने एक रामायण लिहिलं. त्याच्यामध्ये तिने म्हटलं की हनुमानचा आणि सीतेचा अफेअर होतं. कुठल्या नरकात जाईल ते नरकात जाईल तेव्हा जाईल, पण तिला जर सापडले तर चांगले धुवून काढायला पाहिजे. विचार करा की म्हणजे काय धर्माची आणि शास्त्रांची काही अवहेलना किती आहे बघा. हे आहेत मायया अपहृत ज्ञाना. याचं ज्ञान मायेद्वारे हिरावून घेतलेलं आहे, यांची बुद्धी मायेने हिरावून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांची बुद्धी अशीच चालेल ती. मग असे लोक जेव्हा डोकं लावतात ना, तेव्हा आपल्याला म्हणावं लागतं, बाबा आमचं घोडं मागं, तुझं गाढव पुढे, चला. तुम्ही जेव्हा प्रचार करायला निघाल तेव्हा तुम्हाला असे लोक भेटतील खूप. कधी कधी तर आपल्याला असं जाणवतं की अरे आपला स्वभाव कधी कधी असा दिसून येतो की असं एकदम कट्टरपणाने वागणारा किंवा तार्किक बुद्धीने वागणारा किंवा पटकन एक्सेप्ट न करणारा असा स्वतःचाच स्वभाव कधी कधी आपल्याला जाणवेल कुठल्या तरी गोष्टी संबंधी. त्याला काय म्हणतात? त्याला सखाराम म्हणतात, तुकाराम म्हणतात. काय म्हणतात त्याला? मायया अपहृत ज्ञान. कठीण शब्द आहे का? सोपं सांगतो तुम्हाला. ज्याचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे, हे सोपं आहे की नाही? असा भौतिकवादी व्यक्ती. किंवा त्याचं जीवन पूर्ण स्वतःला सोफिस्टिकेटेड ठेवण्यामध्ये जातं. आता नवीन कंपनी कुठली आलेली, नवीन मोबाईल कुठला आला, नवीन गॅजेट कुठला आला, iPhone 7. आता जपानने लॉन्च केलं 5G, सगळ्यात स्पीड, बेस्ट स्पीड एव्हर आतापर्यंत असं 5G लॉन्च केलं त्यांनी, बेस्ट स्पीड. 5G तर इकडे पण आला, पण तो एक विशेष आहे. असं काहीतरी त्यांचं चालू आहे, असं काहीतरी नवीन टेक्नॉलॉजिकल. हे म्हणजे ही गोष्ट चांगली वाईट आहे असं नाही, पण हिचा उपयोग कशासाठी करणार? फक्त सेन्स ग्रॅटिफिकेशन, इंद्रिय तृप्तीसाठी फक्त उपयोग. म्हणून त्याला म्हणतात मायया अपहृत ज्ञान. त्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं नाही. आणि चौथा आहे आसुरीम भावम आश्रिता. आसुरीम भाव म्हणजे ज्याची आसुरी भाव त्यांनी धारण केला. असुर लोक, मग ते असुर लोक जे असतात ना, त्यांना अशी खाजून खरूज करायची सवय असते. पण मग ते खाजून त्याची खरूज होते. काही नाही, नुसतं असं बसलं. काही सवय पण असायची खाजवायची. एक मुलगा असा होता, तो असा बसायचा कधी पण माझ्याजवळ, काही पण करलं असं यायचा की त्याचा तो असा एक पाय असायचा ना, तो असा हलवायचा, तो असा हलवायचा. तर मी म्हटलं काय बाबा वाद आला काय? नाही असं. परत शांत बसायचा. मग परत तो असं करायचा. मग त्याला अजून एक अशी सवय होती की तो आपलं धोती वगैरे घ्यायचा आणि तो असा हलवायचा.
म्हटलं काय करतो, हवा घालतो. काहीतरी करणार, असं असं काहीतरी करणार. तसं काही काही ना काय काय सवय असते बघा. काय काय सवय असतात माहिती आहे का, सांगा बरं. काहीतरी असते बिना कामाचं करत राहणार काहीतरी. काय सवय सांग परी. तू करते का, कशी करते, अशी अशी वाद येतो बटा ना. कम्प्युटर शिकायला मदत होईल तुला. हां, पाय हलवण्याची जास्त सवय असते. काही कारणं अशी एकच भोवळी अशी उडवायची सवय असते. ते करतच राहतात, असे करतच राहतात, ते सवय असते त्यांना. असे काहीतरी करतील ते. तर ते असे जे असतात ना, बिना कामाचं काहीतरी उकळून काढणार, ते मुर्दे उघडायची त्यांना सवय असते. असे जे लोक असतात त्यांना म्हणतात, काय म्हणतात, आसुरी भावम आश्रिता, आसुरी भावयुक्त. आणि ते बिना कामाचं भांडण उघडून काढणार ते. आणि त्याला असे असतात का, त्याला म्हणतात विघ्न संतोषी आपल्या भाषेत, आहे ना. असे लोक, त्यांना भगवंत कधी प्राप्त होत नाही. मग ते त्यांची असुरी प्रवृत्ती कशी असते, दुसऱ्यांचा नाश कसा दिसेल, दुसऱ्यांना भ्रष्ट कसं केलं जाईल, ह्याच्यामध्ये त्यांची बुद्धी लागलेली असते. आपला समाज वाढवण्यासाठी दुसरा समाज कसा आपल्या समाजामध्ये घेऊन येता येईल, ही त्यांची प्रवृत्ती असते. आसुरी भावम आश्रित. आणि ते आपापसामध्ये पण खूप भांडतील. असे लोक असतात म्हणतात आसुरी भावम आश्रित. आणि ते भगवंतांचा द्वेष करतील, भगवंतांचा ॲब्सोल्युटली द्वेष करतील. ते भगवत भावना, जर तुम्ही भगवंताबद्दल विषय पण जरी काढला तरी त्यांना असं एकदम हे होईल. ते म्हणजे देव बिव काही नाही असं डायरेक्ट म्हणतील. ते ॲग्रेसिव्ह नास्तिक, काही न्यूट्रल पण नास्तिक असतात. ते म्हणतात आम्हाला काही घेण्याचं नाही, तुमचं देव आहे तर ठीक आहे, आम्हाला काय, आम्ही मानत नाही असं म्हणते. पण ते तटस्थ आहेत ते. पण काही ॲग्रेसिव्ह लोक असतात, त्यांनी आपापला धर्म पण नवीन नवीन तयार केलेत त्यांनी. आणि ते धर्म पण ते आपल्या धार्मिक राजांच्या नावावर करतात. जसा एक शिवधर्मी एक भेटला होता आम्हाला औरंगाबादला असताना. तो म्हणतो आम्ही शिवधर्मी आहे. म्हटलं बरं, अच्छा वा, चांगली गोष्ट आहे, गीता वाचा. पण त्यांनी असा घेतला, मला खूप काही काय बोलायला लागले, ओरडायला लागले ते लोक. हे सगळं थोतांड आहे, हे सगळं खोटं आहे, हे सगळं हे ते. म्हटलं अरे हे लोक एवढे ॲग्रेसिव्हली का बरं बोलताय. म्हटलं एवढ्या वर्षापासून चालू झाली भगवद्गीता, तिला तुम्ही खोटं म्हणताय आणि तुम्ही काय नवीन तयार केलं. म्हणलं आम्ही शिवधर्मी. म्हटलं तुम्ही शिवधर्मी तर ठीक आहे, पण शिव कोण, शिवजी, शिव भगवान महादेव, शिवाजी नाही म्हणजे शिवाजी महाराज. म्हटलं शिवाजी महाराज तर विठ्ठलाचे भक्त होते, शिवाजी महाराज तर तुकाराम महाराजांकडे उपदेश घेत होते, तुकाराम महाराज विठ्ठलाचे भक्त होते. ही फिलॉसॉफी नाही नाही ते पण सगळं खोटे म्हणे. हे आपलंच काहीतरी नवीन तयार करणार. ही प्रवृत्ती कोणाची, हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष, रावण, कुंभकर्ण यांची प्रवृत्ती येते. हिरण्यकशिपू कसा होता, तो म्हणतो की मी भगवान आहे, मला भगवान माना, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये, आणि कोणी मानायला तयार नसेल तर त्याला आम्ही खतम करून टाकू. असे लोक, याला म्हणतात, काय म्हणतात त्याला, आसुरी भाव, आसुरी भावम आश्रित. आसुरी प्रकारचे लोक आहे. 4 प्रकारचे लोक बघितले आपण. पहिला मूढा, मूर्ख, मूढ. दुसरा नराधमा, नरांमध्ये अधम. तिसरा ज्याचं ज्ञान मायेने हरण केलेलं आहे तो. आणि चौथा आसुरी भाव आश्रित, आसुरी व्यक्ती. असे 4 प्रकारचे लोक असतात, ते भगवंतांना शरण येत नाही. असे लोक जे असतात, हे अशी संतती निर्माण होते, याला म्हणतात अवांछित संतती. याला म्हणतात वर्णसंकर. वर्णसंकर कशामुळे निर्माण होतो, कुलीन स्त्रिया असुरक्षित झाल्यामुळे किंवा अनियंत्रित झाल्यामुळे. कुलीन स्त्रिया असुरक्षित किंवा अनियंत्रित का होतात, कारण त्या कुळाचा प्रमुख आहे तो कुळ धर्माचा रक्षण करणारं किंवा
तो लागू करणारा व्यक्ती आहे तो परिवारातून निघून जातो. म्हणून कुळ परंपरा नष्ट होते त्याच्यामुळे. आणि कुळ परंपरा नष्ट झाल्यामुळे उर्वरित कुटुंब आहे ते अनियंत्रित होतं आणि ते चुकीच्या मार्गाने जाऊ शकतं. मग त्यांचं शोषण होतं आणि मग शोषण झाल्यामुळे कुलीन स्त्रिया दूषित होतात आणि त्याच्यामुळे अवांछित संतती निर्माण होते. अशी अवांछित संतती निर्माण झाल्याने काय होईल? ही अवांछित संतती उटपटांग कामं करणारी आहेत. हे कशा प्रकारचे असू शकतात? हे 4 प्रकारचे असू शकतात. मूढा, नराधमा, मायया अपरित ज्ञाना, आसुरीम भावमाश्रिता. 4 प्रकारचे असू शकते. याच्यापैकी किती पण असू शकते. आणि मग असे समाजामध्ये उत्पात निर्माण करतील. त्यांना काही विश्वास नाही आध्यात्मिक गोष्टीवर, त्यांना भगवद्गीतेवर विश्वास नाही, त्यांना धार्मिक कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही. आणि ते म्हणतील हे सगळं अंधश्रद्धा आहे. आणि मग ते स्वतःचे नवीन उत्सव तयार करतील. जुने उत्सव जे आहेत ना त्याला म्हणतात ते अंधश्रद्धा आहे सगळे. मग नवीन उत्सव त्यांचे असतील. कुठले उत्सव असतील नवीन? टाय डे, साडी डे, धोतर डे, नाही धोतर डे नाही करणार ते, पॅन डे, चॉकलेट डे, काय काय दे, हे दे, ते दे, ते दे, ते नवीन काय ते त्यांचं तयार करते. तर मग असे लोक ज्यांचा विश्वास नाही भगवंतांवर, मग हे धार्मिक अनुष्ठान कसे काय करतील? त्यांना सांगितलं की चला घरामध्ये जायचं आहे तर नवीन गृहप्रवेश करायला पाहिजे. तर म्हणलं अरे असं कुठं झालं काय गृहप्रवेश? एक फ्लॅट बुकिंग केला, चला त्याच्यामध्ये गेला, झालं राहिला. ते मग काय करतील? फक्त पट्टी बांधतील बाहेर, पट्टी कापली की गेला आतमध्ये, म्हणजे कापी सुरुवात. तीच पद्धती आपल्यामध्ये पण आलेली आहे. जन्मदिवस आला तर मग काय करा? कापा. जो हिंसा करत नाही, जो हिंसा करतो तो तर अजून काय काय कापतो. जो अहिंसा करणार आहे तो केक कापतो आणि मेणबत्त्या विझवतो. पण ठीक आहे, आज ती प्रथा पडलेली आहे. पण मग त्याला वैदिक अनुष्ठानांवर विश्वास नाही आहे असे व्यक्ती निर्माण होतात. मग वैदिक अनुष्ठान काय आहेत की खास करून इथे ज्याचा उल्लेख केलेला आहे ती आहे श्राद्ध पद्धती. एखादा व्यक्ती जेव्हा मरतो तेव्हा तो मेल्यानंतर त्याचे जे वारिस आहेत त्यांनी त्याची अंतिम क्रिया करणं आवश्यक आहे. आजकाल जे खरंच स्वतःला जास्त सुशिक्षित समजतात आणि ज्यांच्याकडे खूप पैसा पण आहे पण त्यांच्याकडे वेळ नाही अजून, ते ब्राह्मणाला भटजीला म्हणतात की बघा ते वडील वारले आमचे, पण एवढा 11 दिवस थांबायला आम्हाला काय वेळ नाही आहे, हे 3 दिवसात काहीतरी उरकून घ्या तुम्ही, तसं जे काय असेल ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. असं आहे की नाही? आज सांगा बरं, आहे की नाही? हां, मग ते पण हे 3 दिवस का करायला तयार आहेत? लोक शिव्या घालतील असे पण काही त्यांना फार नवाजणार नाही 3 दिवसात करणार आहे. पण काहीतरी कळलं बाबा चला आता काहीतरी करायचं म्हणून काहीतरी करा आणि उरकून टाका. अशांचं लवकर उरकतं. असं कधीच करू नका. कोणाच्या मनात विचार पण असेल तर असं अजिबात कोणी करू नये. जी प्रोसेस आहे त्या तेवढे दिवस का दिलेत, कोणी ठरवलं? त्याच्या मागचं काय सायन्स आहे का? त्याच्या मागचं काय कारण आहे का? त्याच्या मागचं काहीतरी असेल त्याच्या मागे लॉजिक. तुम्ही एक जमीन जरी तुम्ही खरेदी केली, खरेदी खत झालं तुमचं आज, तर त्याचं सुद्धा तुम्हाला खरेदी खत तुमच्या घरी यायला कमीत कमी 1, 2 दिवस 3 दिवस तरी लागतात. त्याच्यानंतर तुमचं तो नाव तुमचा 7-12 उतारावर लागायला ऑफिशियली 21 दिवसाचा टाइम दिलेला आहे. तिथे तुम्ही म्हणा ना का 4 दिवसात करून द्या, नाही देणार तुम्हाला ते. मग तो रूल्स रेग्युलेशन कोणी लावलं ते? जर अशा ठिकाणी जर रूल्स असतील तर ही एवढी मोठी गोष्ट आहे, इथे काय रूल्स नसतील का? सगळं असंच टाइमपास आहे? याच्या मागे सुद्धा काही कारणं आहेत. कारण एखादा व्यक्ती जेव्हा एक्सपायर होतो, जेव्हा आत्मा शरीर सोडून जातो, हे शरीर पहिल्यापासूनच हे डेड कॉर्प्स आहे, हे प्रेत आहे, प्रेत. फक्त सध्या आत्मा असल्यामुळे चालतं बोलतं भूत आहे.
प्रेत आहे. विचार करा, इमॅजिन करा की उद्या सकाळी तुम्ही उठले आणि बेडवरून उठताना तुम्ही असे चालले, समोर तुमची बायको मुलं कोणी आले ते बघतात, काय झालं? काय नाही, मी फक्त प्रेत आहे. कालच्या प्रवचनात ऐकलं मी, आम्ही फक्त प्रेत. वास्तविक या शरीरामध्ये इमोशन्स का निर्माण होतात? कारण आत्मा आहे म्हणून. आत्माच फक्त इमोशन्स क्रिएट करू शकतो. आत्माच फक्त, आत्मा असल्याचा पुरावाच आहे चेतना आहे त्याच्यामध्ये. आत्मा जर शरीरातून निघून जाईल आणि शरीराला बघा, आत्मा जसा शरीरातून निघतो शरीर सडायला सुरुवात होते. ॲग्री आहेत तुम्ही? शरीर सडायला सुरुवात होते. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर शरीराचा एखादा पार्ट तुम्ही शरीरापासून बाहेर करा आणि त्याच्याकडे बघत बसा, तो सडतो की नाही बघा. कुठला पण पार्ट शरीरापासून. एक भुसावळला एक मुलगा, त्याचा मागच्या काही दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला, बाईक ॲक्सिडेंट झाला. आणि त्या ॲक्सिडेंटने बाईक नाही, गेला होता खेळायला, त्याचा बोट तुटला. एवढा बोट तुकडा पडला डायरेक्ट. थोडंसं राहिलं होतं, डॉक्टरने ते पण कापून टाकलं. तो घरी घेऊन आला तो बोट आणि त्याने बॉटलमध्ये ठेवलाय. त्याला वरून झाकण लावलंय आणि तो रोज येऊन बघतो त्याच्या बोटाकडे. आता ते काळं पडेल आणि त्याचं. मी त्याला म्हटलं जरा झाकण उघडून वास घेऊन बघ ना. मला सडेल ते, कशाला ठेवलंय? म्हणजे काय करावं त्याचं? काय करणार त्याचं? पुरून टाकण्याचं नदीत टाकून. तो पण एक मनामध्ये एक हे राहतो की अरे आपलं शरीर आहे, त्याला पण जाळावं कसं काय? आपण तर जिवंत आहे की नाही? किंवा त्याला पुरावं कसं काय? आपण जिवंत आहे. मी त्याला म्हटलं अरे नखं कापतोच की आपण, ते पण शरीराचं पार्टच आहे ना. केस पण तर कापतोच आपण ना, त्याचं काय करतो नंतर? ऍक्सिडेंट झालाय, पार्ट निघाला, काय करणार? पण कापलेला बोट सुद्धा एवढा आपल्याला वाटतो की माझं इथे आहे ना. बऱ्याच लोकांचे पथरी बाहेर काढतात. पथरीचं मस्त किडनी स्टोन. काहींचे तर गॉल ब्लॅडर असतात बघा, गॉल स्टोन, पित्ताशयाचे खडे. ते तर भयंकर कठीण असतात, कडक असतात, असे एकदम असे दिसायला पण रंगीबेरंगी असतात मस्त. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर देतात असं 4-5 खडे त्यांच्याकडे, हे घेऊन जा तुमच्याकडे. 50,000चा ऑपरेशन केला, हे 10-15 खडे घेऊन जा घरी. आणि तो ठेवतो त्याला मस्तपैकी आपल्या ह्याच्यामध्ये दाखवायला लोकांना, बघा ऑपरेशन करून माझे एवढे खडे काढले. करतात ना असे बरेच लोक. शरीर हे मृत आहे, फक्त आत्मा असल्यामुळे त्याच्यामध्ये चेतना आहे. जसा आत्मा निघाला सडायला सुरुवात होते. तर काय सांगत होतो पॉईंट? तर ही जी प्रोसेस आहे, तुम्ही भरकटले, सांगतो तुम्हाला कुठून चालू होतो की त्यासाठी सुद्धा एक प्रोसेस आहे, त्या सुद्धा एक हे दिलेलं आहे. जसं आत्मा शरीर सोडतो तसा हा शरीर हा निकामी होतो. हा सगळ्यात जास्त दूषित आहे हा शरीर. बघा तुम्ही, इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याच्या शरीराला मेल्यानंतर सगळ्यात जास्त दुर्गंधी सुटते, खूप दुर्गंधी सुटते त्याला. म्हणून त्याला एक तर पुरलं जातं, नाही तर त्याला गाळलं जातं. त्याच्या मागचे अजून पण काही कारण आहेत. त्याला जाळलं जातं. जाळल्यानंतर पण कसं सुगंध येत नाही. चरबी जेव्हा जळते तेव्हा है ना, नाही तर मेल्यानंतर लोक म्हणतात मेला आता लई चरबी होती म्हणतात ना. तर जेव्हा आत्मा शरीर सोडतो तो शरीर अतिशय दूषित असतो. त्याला स्पर्श केल्याने सुद्धा आपण दूषित होतो. आणि ती दूषितता त्या ठिकाणी एवढी जास्त असते, ज्या ठिकाणी तो शरीर सोडलेलं असतो त्यांनी, त्या ठिकाणी की त्याची पावित्रता येण्यासाठी तेवढा कालावधीची आवश्यकता आहे. आणि ते जे दुःखी लोक आहेत त्यांना पण थोडं रिकवर होण्यासाठी तेवढ्या वेळाची आवश्यकता आहे. आणि ते दूषितता फक्त फिजिकल नाही, ही मेंटली सुद्धा, सूक्ष्म स्तरावर सुद्धा दूषितता निर्माण होते कॉन्शियसनेस मध्ये आपल्या.
आणि तिला शुद्ध होण्यासाठी तो वेळ लागतो, म्हणून तेवढा कालावधी दिलेला आहे. किती कालावधी घेतो? 13 दिवस, 11 दिवस, पण मुख्य 10 दिवसाचा कालावधी असतो. आणि त्याच्या मागचा अजून सूक्ष्म रिझन जर बघाल तर सूक्ष्म रिझन हा आहे की एखादा व्यक्ती जसं शरीर सोडतो तसं इमिजिएटली त्याला यमदूत घेऊन जातात यमलोकामध्ये, तिथे त्याची हजेरी लावली जाते आणि पुन्हा तो इमिजिएटली इथे येतो आणि तो 10 दिवसपर्यंत त्या मृत आपल्या जागेवर अवतीभोवती फिरत राहतो. सूक्ष्म रूपामध्ये आत्मा, सूक्ष्म शरीरामध्ये. सूक्ष्म शरीर कुठलं कुठलं आहे आपलं सूक्ष्म शरीर 3 तत्वांनी बनलंय. कुठलं? मन, बुद्धी आणि अहंकार या 3 तत्वांनी आपलं सूक्ष्म शरीर बनलंय. आणि याच्याने ह्या सूक्ष्म शरीराने तो इथे राहतो, 10 दिवस तो फिरतो आणि 10व्या दिवस नंतर जी क्रिया केली जाते, 10 क्रियाविधी, त्याच्यानंतर त्याला मुक्ती मिळते. आणि इथून मुक्ती म्हणजे भगवंतावात नाही, इथून त्याला मुक्ती मिळते एका शरीराच्या मधून आणि तो इथून निघून जातो पुढच्या प्रवासासाठी. ही सगळी प्रोसेस आहे आणि त्याच्यासाठी जी अंतिम कार्य केलं जातं, श्राद्ध जी पद्धती आहे ती महत्त्वाची आहे. असा जीवात्मा मृत झाल्यानंतर सूक्ष्म शरीरामध्ये आहे, त्याची भोग करण्याची लालसा अजून गेलेली नाही आहे आणि त्याला खूप असं जाणवतं की मी काय खायला पाहिजे, मला काय प्यायला पाहिजे, त्याला पण भूक प्यास लागते आणि त्याला काही दिलं जात नाही 10 दिवस. कोण देणार आहे ते 10 दिवस? 10 दिवस लोक रडतात घरी. मग 10व्या दिवशी 10 दिवसाचं पूर्ण 1 2 3 4 10 दिवसाचं एकच तास त्याचं पिंडदान केलं जातं. ती विधी केली जाते तिथे आणि त्या विधीमध्ये त्याला जे त्याचं खाद्य आहे त्याला दिलं जातं. आणि खास करून जे प्रेत आहे त्यांचं आवडतं खाद्य काय माहिती आहे? पिठाचा गोळा, त्याला पिंड म्हणतात. कणिक, पीठ, त्याचा गोळा. म्हणून माताजींनी आजचा राहिलेला पिठाचा गोळा फ्रीजमध्ये ठेवू नका, नाही तर रात्री येऊन भूत खाऊन जाते. दुसऱ्या दिवशी भूताचा महाप्रसाद, महाप्रसाद आहे गोविंदे. शक्य तेवढं जेवढं पाहिजे तेवढंच ठेवा. तर ते त्याचं आवडतं खाद्य प्रेताचं. आणि मग त्याला त्याची पुढची क्रिया तशी पिंडदान पद्धती त्याची दिली जाते आणि मग तो पुढे प्रवास करतो. मग जर असं जीवात्मा मग मग जे पूर्वज आहेत ते मग कुठे जातात? त्यांची पुढची प्रोसेस काय होते पितरांची? ते एक तर पितृलोकामध्ये जातात, कारण लगेच पुढचा जन्म त्यांच्यासाठी ठरलेला असं काही नाही आहे. त्यांच्यासाठी लगेच नरक यातना आहेत की नाही असं पण नाही आहे. कधी कधी त्यांना वेटिंग लिस्टमध्ये किंवा वेटिंग चेंबर किंवा वेटिंग रूममध्ये त्यांना थांबवलं जातं. वेटिंग रूम जो आहे यम लोकातला त्याला म्हणतात पितृलोक. यमलोक म्हणजे असं काही 4-5 रूम घरांचं किंवा 4-5 खोल्यांचं असं काही हे नाही आहे यमलोक म्हणजे. सुधर्मा पॅलेस माहिती? सुधर्मा पॅलेस नाव ऐकलंय? नाही ऐकलं? महाभारतामध्ये वर्णन येतं की जो इंद्राचा पॅलेस आहे सुधर्मा पॅलेस, खूप मोठा राजवाडा येतो. किती मोठा येतो त्याचं काहीतरी वर्णन आहे की कितीतरी मैल, एकड नाही मैल, त्यांचं कॅल्क्युलेशन योजनमध्ये असतं. योजन, 1 योजन म्हणजे जवळजवळ 8 मैल, असे 100 की काहीतरी योजनचं त्याचा पॅलेस आहे, राजवाडा आहे इंद्राचा. म्हणजे किती मोठा झाला तो, त्याला किती खांबे असतील, त्याला किती रूम असतील, त्याच्यामध्ये किती मोठा हॉल असेल तो, त्याचं त्यांनी कॉलम कसे घेतले असतील, स्पॅन कसा घेतला असेल, किती. इथे डोकं नका लावू, त्यांची टेक्नॉलॉजी वेगळी. तिथे बनवणारे विश्वकर्मा आहेत, एक्सपर्ट बनवणारे आहेत ते, वास्तू निर्माण करणारे. तर तो हे इंद्राचं आहे पॅलेस आणि इंद्राचा राज्याविषयी सांगितलं. पण यम लोकांचं जे राज्य आहे त्याचा जो पॅलेस आहे त्याच्यापेक्षा पण मोठा सांगितलेला आहे. काही स्टोरी बिल्डिंग येते, एवढा मोठा डिपार्टमेंट आहे. तर मग असे पितृलोकामध्ये जर ते थांबलेत पूर्वज आणि त्यांना खाण्यापिण्यासाठी कोणीच देत नाही, त्यांना पण तिकडे भूक लागते, तिकडे त्यांच्यासाठी खाण्याची व्यवस्था नाही आहे.
का व्यवस्था नाही आहे? तुमचं बघा तुम्ही. मग त्यांचे खाणंपिणं कोण बघतं? त्यांचे जे येणारे आहेत ते, त्यांचे जे वंशज आहेत ते त्यांना इथून प्रोव्हाइड करतात. ते इथून त्यांना इकडे पाठवतात आणि तिकडे त्यांना मिळतं. कसं मिळतं ते? सूक्ष्म प्रोसेस आहे. त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही बसत. असे जे 4 प्रकारचे लोक आहेत ना, त्यांना सांगितलं तुम्हाला ते, त्यांचा याच्यावर विश्वास बसत नाही. ते म्हणतात असं कसं काय? इथून तुम्ही असं पाणी द्या आणि तिकडे जाऊन भेटेल, आहे की नाही? इथून तुम्ही पिंडदान करा तिकडे त्यांना भेटेल. नाही, त्यांचा याच्यावर विश्वास आहे. इथून बटणं दाबा तिकडे अकाउंट ट्रान्सफर, हे त्यांना माहिती आहे. याच्यावर विश्वास ठेवतील ते, पण याच्यावर विश्वास नाही ठेवणार. इंटरनेट, ते बरोबर माहिती आहे ना, इंटरनेट. का? कारण ही टेक्नॉलॉजी एवढी सूक्ष्म आहे, कशी काम करते त्यांना कळत नाही. एका ठिकाणी मी असं वाचलं, एक लोकल महाराज होते इकडचे, एक लोकल महाराज, त्यांच्या नावाच्या गीता पण खूप फेमस आहेत. तर त्यांनी त्यांचं असं वर्णन येतं की एकाने मला ते स्टोरी सांगितली त्यांच्या बाबतीत, माहिती नाही किती खरी आहे. तर ते म्हणतात की ते महाराज म्हणे एकदा असे नदीवर असं पिंडदान चालू होतं, श्राद्धाचा कार्यक्रम चालू होता. मग ते महाराज असे तिथून थोडे दूर गेले पाण्यामध्ये, नदीत, नदीच्या कडेलाच असतं नाही, नदीच्या पाण्यामध्ये गेले ते, आणि काय करायला लागले, पाणी असे मोठ्या मोठ्याने वर उडवायला लागले. असे 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 वर नाही, असे 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 एका साईडला असे उडवायला लागले. तर लोक विचारले, अरे एवढे मोठे महाराज आहे, असं काय करता? मग त्यांना विचारले, महाराज काय करता तुम्ही, पाणी का बरं उडवताय? ते म्हणे, ते तिकडे माझं एक शेत आहे आणि त्याला पाणी देतो मी इथून. का? कारण ते त्याला पाणी नाही, ते बिना पाण्याचं सुकलंय, वाळलंय ते, म्हणून. मग ते म्हणता, हो महाराज तुम्ही इथून पाणी उडवता, तिकडे कसं काय पोहोचेल एवढे लांब? एवढं का नाही पोहोचणार? तुम्ही इथे श्राद्ध पिंडदान करताय आणि ते एवढे लांब वर पोहोचेल? पितृलोकामध्ये एवढे लांब जर पोहोचत असेल तर माझं एवढं इथं जवळच आहे, इथं पोहोचायला पाहिजे. असं त्यांनी लॉजिक दिलं. लॉजिकली तुम्ही बघाल तर तुम्ही म्हणाल की बरोबर आहे, पण नाही आहे. तिकडे इथून तिथपर्यंत पाणी पोहोचवण्याची प्रोसेस पण आहे, पण ती वेगळ्या पद्धती, पाईपलाईन लावा, तिथे पण जाईल. आणि आपल्यामध्ये एवढी पॉवर नाही की आपल्या ह्या उचलण्याने तिथपर्यंत पोहोचेल. त्यासाठी 1.5 HP 2 HP तुम्हाला मोटर लावावी लागेल. ती पण प्रोसेस आहे, पण ती पण एक विधिवत आहे. तसेच ही पण एक विधिवत प्रोसेस आहे. असं नाही की ही अंधश्रद्धा आहे. ह्या गोष्टीवर त्यांचा विश्वास असणार नाही. आपला पण किती असतो. बऱ्याच वेळा एवढं आपल्याला डीपमध्ये कधी आपण घुसत पण नाही की का बरं असं करतात, याचा मागचा उद्देश काय आहे. तर मग असं बघ, असे जे मुलं, असे संतती निर्माण होईल. काय आहे ते बघा, संतती कुलज्ञानाम कुलसच पतंती पितरो येशाम. पतंती पितर, त्यांचे जे पितर आहेत, पितृलोक आहेत त्यांचे, ते पितृ यांचा पतन होईल. कुठे पतन होईल? संकरो नरकायैव, नरकामध्ये त्यांचं पतन होईल. का नरकामध्ये पतन होईल? कारण लुप्त पिंड उदक क्रिया, त्यांची पिंड उदक, पिंड म्हणजे पिंड देतात ना गोळे, ते पिंड, आणि उदक म्हणजे पाणी. त्यांना उदक आणि पाणी दिलं जातं, उदक आणि पिंड दिलं जातं. इथून त्यांना प्रोव्हाइड केलं जातं, तिकडे त्यांना मिळतं. त्यांना देण्याची पद्धत वेगळी आहे. जिवंत व्यक्तीला आपण असं वाढतो, हो की नाही? चमचा घेऊन आपण असं वाढतो. काही काहींना फार वाईट सवय, असं घ्यायचं ना असं वाढतो. काही काही असे उलटे पण वाढतात. उलट आपण मृत व्यक्तीने वाढतो. पिंडदान असं करतो ना, उलट. उलट्या प्रक्रिया मृत व्यक्तीसाठी असतोय आणि सुलटी प्रक्रिया ही जिवंत व्यक्तीसाठी असते. म्हणून तुम्ही ते प्रोसेसला जर बसले, तुम्हाला ते ब्राह्मण बघा तुम्हाला जनेऊ घालतील आणि त्याला आतल्या हातात उलटे करायला लावतील. बघितलं तुम्ही, अनुभव घेतला असेल याचा. ही पद्धती आहे, तो एक सायन्स आहे त्यांना पोहोचवण्याचा. तर ही प्रक्रियेवर त्यांचा विश्वास नसणार आहे, म्हणून त्यांचं पतन होईल नरकामध्ये. त्यांना एक तर त्यांना भूका प्यासा राहावं लागेल तिथे. मग आपण जे वर्ष श्राद्ध करतो ते त्यांना मिळतं अशी आपण भूमिका करतो. पण आता प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला काही लोक विचारतील की का हो, मग तुम्ही पण वर्षातून एकदा खाता का? तुमच्या पितरांना तुम्ही वर्षातून एकदा जर देताय
मग वर्षातून एकदा दिल्यानंतर ते त्यांना जमतं का तिकडे, म्हणजे होतं का उंटासारखे आहेत का ते, की उंट एकदा पाणी पिल्यानंतर 1 महिनाभर त्याला काही प्यायची गरज नाही, असं काय उत्तर आहे आपल्याकडे? हा, आपल्या दिवसाच्या गणनेमध्ये त्यांच्या गणनेमध्ये फरक आहे. किती फरक आहे? 1 वर्षाचा फरक आहे. देवतांचं 1 वर्ष नाही, आपलं 1 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस. आणि ब्रह्माजींचं एक क्षण म्हणजे आपला 1 वर्ष. 1 क्षण ब्रह्माजींचं म्हणजे आपला 1 वर्ष. आणि देवतांचा 1 दिवस म्हणजे आपला 1 वर्ष. मग आता चातुर्मास्य महिना येईल, 4 महिने, आणि सुरुवात कुठून होईल ती? देवशयनी एकादशी, म्हणजे देव शयन झोपले, बरोबर, देव झोपले. आता याच्यामध्ये पण लोक एवढे लॉजिक लावतात, डोकं लावत बसतात की का तुम्ही म्हणताय की देव झोपले, मग बाकीचे कामं कसे काय चालतात बरोबर? अरे का नाही चालणार? जर तुम्ही साहेबांना भेटायला गेले, कंपनीच्या मालकाला भेटायला गेले, ते बोलले नाही मालक आता आराम करतात. म्हणजे मालक झोपला आणि मग कंपनी कशी काय चालते? कंपनी नाही चालणार, मालकाला 24 तास जागा राहावं लागेल. मालक पण शिफ्टमध्ये काम करतो, त्याच्या 50 फॅक्टरी आहेत, त्याला शिफ्टमध्ये काम करायची गरज आहे नाही. 33 करोड देवता आहेत, नुसते कोटी नाही. त्याच्यामुळे त्यांचं कार्य, आणि त्यांना प्रत्येकाला असं समोर बसून किंवा जागरूक राहून त्यांना लक्ष द्यायची गरज नाही. त्यांची लक्ष देण्याची पद्धत वेगळी आहे. आणि त्यातले त्यात जर तुम्ही भगवान विष्णूंपर्यंत जर बघाल तर भगवान विष्णू झोपेतच भरपूर कामं करतात. सांगा बरं, आपण झोपेमध्ये घोरण्याच्या ऐवजी अजून काय काम करतो? अजून एक काम करतं काही लोक, घोरण्याच्या ऐवजी अजून दात खातात असं, बघितलं तुम्ही? म्हणजे डॉक्टर म्हणतात की तुमचं त्यांचा प्रॉब्लेम होता काय, त्यांच्या दातांचा, कानाचा, तेवढं दात खाता का? अजून काय करतात? घोरतात आणि दात खातात, त्याच्यापेक्षा अजून काय करतात? काय करतात का अजून? काही लोक चालतात झोपेमध्ये, हां, काही लोक बडबड करतात झोपेमध्ये, काही लोक रडतात पण. त्या व्यक्तीला माहिती असतं हे सगळं करताना, त्यातून काही प्रोडक्टिव्ह आहे का ते? काही उत्पन्न निघालं का? एखादा व्यक्ती झोपला आणि झोपे चालायला लागला आणि चालता चालता तो कंपनीत गेला आणि कंपनीमध्ये त्यांनी 1000 रुपयाचं काम करून आला, असं झालं कधी? नाही होणार असं. किंवा तो शेतामध्ये गेला, नाही का शिशुदेव प्रभू? झोपेतून उठला रात्रीच आणि चालता चालता तो शेतात गेला आणि शेतात त्यांनी 1 तासामध्ये सगळी जमीन भिजून टाकली. काय माहिती, जमीन भिजवता भिजवता रात्रीच बेडच भिजून गेलो. तर पण महाविष्णू हे झोपलेले असतात, त्याला म्हणतात योग निद्रा. आणि झोपेमध्येच ते आपल्या शरीर रंध्रातून अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर काढतात. महाविष्णूंचं जे शरीर आहे व्यापक आहे, किती मोठं आहे कल्पना नाही करू शकत. कारण त्यांच्या शरीराच्या रोम रंध्रातून एका होल्समधून पोर्स एक ब्रह्मांड बाहेर निघतो. विचार करा किती मोठे शरीर असेल त्यांचं. आणि त्यांच्या एका श्वासामध्ये सगळे ब्रह्मांड बाहेर निघतात. आणि श्वास त्यांचा एवढा दीर्घ असतो की ते श्वास चालू राहतो त्यांचा. एवढं मोठं भगवान आहे तर श्वास पण एवढा मोठा असेल ना. आणि जेव्हा ते श्वास उच्छ्वास करतात, जेव्हा ते श्वास वापस घेतात, तेव्हा सगळे ब्रह्मांड त्यांच्या पुन्हा शरीरामध्ये घुसतात, जसे होते तसे श्वास घेईपर्यंत. आणि पुन्हा आपण श्वास घेतल्यानंतर लगेच सोडतो का? करून बघा बरं, जमतं का? नाही. घेतो, त्याच्यानंतर थोडा रिलॅक्स होतो, त्यानंतर हळूहळू सोडतो. मग जेव्हा पुन्हा सोडतात तेव्हा पुन्हा ब्रह्मांड बाहेर येतात आणि पुन्हा कार्य चालतं. तर भगवंतांची आपण तुलना करूच शकत नाही. तसं देवतांचं पण कार्य फार महान आहे, शक्तिशाली आहे ते आपल्यापेक्षा.
आपण लिमिटेड आहेत. आता तुम्ही इथे आहात की नाही, तो पण मोठा प्रश्न आहे. आहात ना 100%? मग तुम्ही घरी आहात का? नाही की नाही, तुम्ही नाही आहे. अच्छा बघा, आपल्याकडे गणपती आहेत, गणपती येतात गणपती. तर जामनेरचे गणपती कधी असतात? गणेश चतुर्थी. आणि भुसावळचे आणि मुंबईचे आणि औरंगाबादचे. अहो पण असं कसं काय? गणपतीनं पावण्यासाठी तुमच्याकडे यावं लागेल ना पाहुणा म्हणून. एकच गणपती त्यांची एकाच वेळेस एवढं ठिकाणी जर पूजा केली तर कोणाकोणाकडे लक्ष ठेवतील ते? म्हणजे आहे की नाही त्यांच्याकडे दैवी शक्ती काहीतरी, की एका वेळेस ते त्यांच्या भक्तांना जे कुठेही असू दे ते बघू शकतील. एवढी शक्ती आहे की नाही? एवढं तर मान्य करताय की नाही? मग त्यांच्याकडे एवढी शक्ती नसणार आहे की ते जरी झोपले असेल तरी बाकीचे काम आपोआप चालत आहेत. मग जे 4 महिने आहेत, तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो मी, 4 महिने जे आहेत त्यांचे चातुर्मास, 4 महिने झोपतात ते. तो आपण म्हणू की अरे झोपायचं पण काय आहे का नाही, एवढं 4 महिने नाही, ते 4 महिने नाही झोपत, ते फक्त 8च तास झोपतात. आपण किती झोपतोय? आपण 8-10 तास जेवढे पण आपले असतील ते. आपल्या एका दिवसातून आपण 8 तास झोपतो. आपला एक दिवसातून आपण 8 तास झोपतोय, त्यांचा एका दिवसातून ते 8 तास झोपतात, पण त्यांचे 8 तास आपले 4 महिन्यासारखे होतात. कॅल्क्युलेशन करून बघा. कारण त्यांचा एक दिवस म्हणजे आपला 1 वर्षासारखा आहे. आणि त्या एका वर्षातून एकदा जर आपण अन्न दान करतोय, पिंड दान करतोय, तर त्यांना रोज मिळतं तिकडे. त्यांचं कार्य, त्यांचं टाईम दीर्घ आहे म्हणून. मग ही सायंटिफिक पद्धतीने त्यांना समज नसते आणि त्याच्यामुळे ते फार क्वेश्चन करत राहतात. आणि आपल्याला पण माहिती असायला पाहिजे जेणेकरून आपण पूर्ण विश्वासाने ही पद्धती करू. जेव्हा असे ते करतात, जे असे लोक जे करत नाहीत का, वर्णसंकर आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांचा जन्म झालेला आहे किंवा चुकीच्या पद्धतीने ते चुकीच्या प्रवृत्ती धारण करून जन्म झालेला त्यांचा. आणि असे लोक ह्या क्रिया थांबवतील. लुप्त पिंडोदक क्रिया, पिंड उदक क्रिया लुप्त होतील आणि म्हणून काय होतील? पतंती पितरो ही येशाम, का कुठे? संकरो नरकायव, नरकामध्ये त्यांचं पतन होईल. मग जे पितर आपले नरकामध्ये पडतील कोणामुळे? आपल्यामुळे. ते का खुश राहतील आपल्यावर? मग पितृदोष लागणार नाही का? यालाच म्हणतात पितृदोष, की आपण कुठेतरी चुकतोय आणि त्यांना पण त्रास होतोय आणि त्यांना वाटतंय की आपल्याला करेक्ट करावं, की अरे बाबा हे इथं चुकतोयस तू. कारण त्याचे पण आपल्याला अपराध लागतात. अशी पद्धत. म्हणून संकरो नरकायव कुलज्ञानाम कुलस्य पतंती पितर येशाम लुप्त पिंडोदक क्रिया. हा समजला काय श्लोक? आता आपण याचा विस्तारित अभ्यास करायला सुरुवात करू. हरी बोल. आहे का? जागे आहेत का? ठीक आहे, पुढच्या वेळेस चर्चा करू पार्ट 2. तर काय महत्वाचं आहे हे लुप्त पिंडोदक क्रिया? पिंड उदक क्रिया का महत्वाची आहे? कारण पितृंच्या प्रती आपलं जे कर्तव्य आहे ते आपण करणं आवश्यक आहे. याच्यावर पुढच्या वेळेस आपण चर्चा करू की एखादा व्यक्ती जो भक्त असेल तो जर शरीर सोडलं त्याने तर त्याचं काय होतं, त्यासाठी अशी क्रिया करणं गरजेचे आहे का? किंवा एखादा व्यक्ती जो जीवनभर एखाद्याच्या पितृ म्हणजे जो जीवनभर मांस मच्छी मदिरा खात जसा असेल आणि तो जर वारला असेल, मग त्याला घास देण्यासाठी, त्याला पिंड उदक करण्यासाठी मग त्याला पण मांस मदिरा द्यायला पाहिजे का? त्याच्यावर कावळा शिवत नाही आणि दारू उडवल्याबरोबर लगेच पळत आला तिकडनं, थोडं मांस मच्छी ठेवल्याबरोबर लगेच पळत आला तिकडनं, असं आहे का? मग तसं करावं का? त्याच्याविषयी शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. अश्वमेधम गवालंभ्य, श्लोक अश्वमेध गवालंभ संन्यासफल पैतृकम
देवरेन सतोत्पत्ती कलौ पंच विवर्जय. कलियुगामध्ये या 5 गोष्टी वर्ज्य केलेल्या आहेत. याच्यावर विषय आपण चर्चा पुढच्या वेळेस विस्तारित करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाचा काय प्रश्न? उद्या इलेक्शन आहे. धन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासरी गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणा सर्वांनी म्हणा हरे कृष्ण. सर्वांनी म्हणा, मोठ्याने म्हणा कृष्ण हरे कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
Rama Rama Hare Hare Krishna Krishna Hare Hare Rama Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Krishna Krishna Hare Hare Hare
हरिनाम संकीर्तन की महाप्रसाद